नमस्कार मित्रांनो, निसर्गाचं अथांग रूप लाभलेल्या आपल्या लाडक्या कोकणात असे अनेक ठिकाणं आहेत जी मनाला शांतता देतात. पण आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे एका अशा ठिकाणी जिथे भक्ती आणि अप्रतिम आधुनिक वास्तुकलेचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडजवळ असलेले जयविनायक मंदिर, ज्याला स्थानिक लोक जिंदाल गणपती म्हणूनही ओळखतात. या मंदिराची निर्मिती JSW ग्रुपतर्फे 2003मध्ये करण्यात आली. या मंदिराची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे याची अनोखी वास्तुकला. बौद्ध पॅगोडा शैलीशी साम्य असणारे 3 मजली छप्पर आणि कोकणाच्या मातीतील पारंपरिक जांभ्या दगडाचा केलेला वापर यामुळे हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळं आणि आकर्षक दिसतं. या बांधकामात सिमेंटचा वापर अत्यंत कमी असून दगडाची सुबक जोडणी पाहण्यासारखी आहे. मंदिराच्या समोर मूषक राजांची मोठी मूर्ती विराजमान आहे. आता वळूया मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे. मंदिराच्या आत प्रवेश करताच समोर दिसते ती बाप्पाची अत्यंत शांत आणि विलोभनीय मूर्ती. या मंदिराचा परिसर केवळ आध्यात्मिक नाही तर निसर्गरम्य देखील आहे. मंदिराभोवती अत्यंत सुनियोजित अशी वनस्पती बाग तयार करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले हे सुंदर फिश पॉन्ड मनाला अगदी प्रसन्न करते. अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छ असलेल्या या पाण्यात लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे शेकडो मासे पोहताना दिसतात. स्वच्छ पाण्यात पोहणारे हे रंगीबेरंगी कोळीकार्प मासे पाहत तासनतास इथे घालवावेसे वाटतात. या तळ्याच्या काठी बसल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या माशांच्या आरोग्यासाठी आणि तळ्याच्या स्वच्छतेसाठी इथे बाहेरचे अन्न किंवा बिस्किटे टाकण्यास सक्त मनाई आहे. निसर्गाचा हा सुंदर नजराणा फक्त डोळ्यात साठवण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आहे. कृपया याचे भान आपल्याला असणे आवश्यक आहे. हे मंदिर गणपतीपुळेपासून साधारण 15 किलोमीटर आणि जयगड किल्ल्याजवळ आहे. रत्नागिरीला आल्यावर या शांत आणि सुंदर मंदिराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.